नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. या चहा घ्यायला आमच्या चले चहा पाणी. सकाळचे वाजले 7 वाजले. तर उशीर झाला उठायला पण. आणि आज जायचंय का कामावर आज का नाही? हां, चहा घेऊन चालले. 2 दिवस झालं मंडळी घरीच आहे. दुखायला लागले द्यायचं तर. आणि गोळ्या खाल्ल्या नाही. काल दवाखान्यातून आलेत आणि 4 वाजता 2 गोळ्या खाल्ल्यात म्हणते. आणि गोळ्या खायचा पत्ता नाही. तशाच गोळ्या ठेवल्या आणि दुखतंय. सुरांचा फोन करून सांगितलं होता 4 वाजून 5 मिनिटं झाली नाही भाऊ, 5 वाजले म्हणे गोळ्या खायला. मग त्याला 2 गोळ्या खाल्ल्या का 4 वाजता तर गोळ्या खाल्ल्या नाही. तर आज उशीर पण झाला आहे. चालली चहा पाणी. या तुम्ही चहा घ्यायला. चला आता एवढंच. तो पुढं काय दाखवते ते शेवटपर्यंत पाहत राहा. वाजवता काय पाय काय माहिती कशानं वात येतोय. तर वात कशाने येतो मंडळी पायाला. आकडून झोपल्यावर आकडून कोण झोपतंय. चला आज पा आपण मस्त युवराज लावतोय पडत ना, असं पडदा लावून घे. बघा मंडळी, इकडं आता चहा पाणी झाली आणि मम्मीने इकडे दिलपचनची भाजी करायला वाटतं. मम्मी कांदा घेणं कापला आणि इकडं भांडे घासायला लागली तर बेसिंगमध्ये. इकडं भांडे घासायची आणि इकडं पप्पा तुम्हाला जायचं साईटवर. त्याला म्हणलं थांबा बरं सर, मला आंघोळ करायची. तर ते काय थांबायला नाही, चालले ते. मम्मी लागली इकडं भांडे घासायला. चला मंडळी, मी जातो. पप्पाला येतो त्याच्या साईटवर सोडून ऑफिस. तिथून आल्यावर मग मी आंघोळ करतो. आता हिरो कसा आवरून शिवरून बापाला 8 वाजवले. बसवलं जाग्यावर. आवरलंय आता सगळं. आता पाण्याची बॉटल भरून घेऊन जायचं. ते पाकशे बसले जाऊन सगळे तिथं. मला कधी नेतात. आज आली उभारी जायला. पाणी नाही वे का तिथं? नाही असं. पण डबा नाही आली येशील का? चला मंडळी, मी लागते आता स्वयंपाकाला. चला मंडळी, आपण करू आता स्वयंपाक. आज लई दिवसाच्या बाद लगे तुम्हाला एक पण व्हिडिओ नसेल दिलपचनचा, आहे का नाही? एक पण व्हिडिओ नाही आहे. हे मोठ्या भैयाला कसं काय आवडले काय माहिती, ते घेऊन आलाय. पण एवढे मोठा निब्बर आहेत का कसे काय माहिती. हे पा असे एवढाले आणले तर निब्बर असतील का कवळे असतील काय माहिती नाही. आणि माझी भाजी कशी बनवतात, चला आपण आज बनवू त्याची भाजी. मी बनवते, तुम्हाला दाखवते, खाऊन पाहते, तुम्हाला टेस्ट सांगते. आणि मग तुम्ही पण बनवून पहा. तुम्ही तर खातच असता, मी नाही. लई दिवसाच्या बाद खायला लागले. त्याची भाजीची रेसिपी मी टाकलीच नाही आहे तुम्हाला बघायला. एक चला शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही कशी भाजी बनवते. हा, आणि डब्बा त्याचा फोन नाही आला तर तू ये पटकन मग डब्बा न्यायला. ठीक आहे नाही. चला मी तोपर्यंत डब्बा बनवते. 8 वाजले तर आज काहीच आवरलेलं नाही आहे. चला. नाही, तुम्हाला उपाशी ठेवायचं आहे आज. तुम्हाला डब्बा गिब्बा काय नाही. आज देवळेश्वरला भंडारा आहे, तिथं जेवायला जातो मी. युवराजला काय सांगता? युवराज कसं जाईल तुमच्या, आहे का? यायला भंडारा जेवायला जायचं आणि त्याला त्याच्या साईडवर पाठवायचं. चला चला मंडळी, या जेवायला. बघा कामावर जायचंय आता. तिथं किती वाजली आहेत? 9:30 झाले. भूक लागली मग बसलंय जेवायला. इकडं काय म्हणजे त्याला मला दिली दिलपसंतची भाजी केली मम्मी. मस्त मुगाची हरभऱ्याची काय डाळ ती हरभऱ्याची डाळ टाकून मस्त. आणि तिकडे चालले बघ तिथं स्वयंपाक पण. आणि युवन पप्पा त्यात लवकर गेलो. युवानं डब्बा नाही येणार, पप्पाने पण डब्बा नाही येणार. युवा नंतर येणार आहे आणि दोघांचा पण डब्बा घेऊन जाणार आहे. मग चला म्हणाले मी करतो आता जेवण. मला जायचं आहे कामावरती.
मम्मीचा चालल्यातून साहेब मम्मीचा घर तर सगळंच बाकी आहे, सगळं करून शिरून मम्मी घरीच राहणार आहे. मम्मी कुठं नाही जाणार आहे ना. मम्मीने त्याला काम सोडून आता मम्मीने जाणार कुठं. मम्मीला घरचंच काम व्हायला नाही आणि मग घरीच राहून करणार मम्मी सगळं आता. बरं असं मंडळी एकच काम होतं आपल्या जायला परवडायला नव्हतं आणि त्याचं ते मी जात बी होते पायी. आता लेकरं कामात चालल्यामुळे मला जायला नव्हतं ना वाहन काही, पण मग तरी बी मी पायी जाऊ लागले की बाई चल दिवाळीपर्यंत आपल्याला कामं भरपूर लागून जातील, तर करू एक काम आपण दिवाळी लोक. त्या मालकिनीला काय 10लाची इथून आवरून घरचं आवरून शिवरून पायी जायचं म्हणल्यावर एकच कामासाठी जायचंय तर 10 वाजता तिथं कधी पोहोचू मी. 9ला घरातून निघन तर तिथं मला जायला 1 घंटा लागत. झालं तिचं काम 2 घंट्याचं करा आणि पुन्हा पायी या. त्यासाठी मी मग घरचं पूर्ण काम आवरून सनी एकदा गेले तिचं काम केलं. युवराज कसे थांबत होते, दोघं बायले सोबत येत होतो, ते जमान नव्हतं. त्यामुळे म्हणलं मला करायचंच नाही, चाललंय आपलं 2 दिवस थांबा, सोमवारपासून मी कोण्या कामाला जाते तुम्हाला माहिती पडेल, आहे का नाही. चला मंडळी ये जेवायला. घरी नाही राहायचं. आवरले पा मंडळी सगळं. आता भांडे कपडे झाडू फरशी सगळं झालं आणि युवराज आला, डब्बा घेऊन गेला. युवराज आला, डब्बा घेऊन गेला कामावर. तर आपलं बी सगळं आवरलंय. कसं पाणी काय माहिती बा इकडचं 2 दिवस झाले ड्रामात खाली नाही केला ड्राम की डायरेक्ट त्याच्यामध्ये अशा बारीक आळ्या होऊन जातात. आज भरला, उद्या आणि परवा ठेवा, लगेच आळ्या नाही खाली केलं की. कसं असं काय माहिती ड्रामाला. जसं साईटवर आपण 8 दिवस ड्राम धुत नव्हतो, तर जशाला तसंच राहत होतं. काय माहिती काय तर जो चांगलं करतं माणूस तोच ते मागं लागतं, काय माहिती नाही का नाही. चला या जेवायला, जेवण करते मी. तुम्हाला तर माहितीच आहे आपण आज कशाची भाजी बनवली. तर आम्ही अशी बनवली होती भाजी, अशी बनवली दिलपछनची भाजी आहे ना, दिलपछनची भाजी आणि चपात्या. या जेवायला, मी करते जेवण, या तुम्ही पण. सगळं कामधंदा आवरून शिवरून सगळं झालंय, आवरलंय सगळं. आता नाहीये माझ्याकडं चोप एक ह्या अशा ना तुम्हाला दाखवते पहा मी. या अशा म्हणलं तर हे पहा, ये 1 ये 2 3 4 5 अशा ह्या 5 साड्या आहेत. चोपड्या, नुसत्या चोपड्या 6 आहेत. एक हे बाई तर वरती ठेवलेली ती पण ये 6 साड्या आहेत. अशा नुसत्या चोपड्या आहेत. मग अशी नेसले होते, पण नुसती फुगारती एवढी मोठी, बघितली असन तुम्ही. परत मला की ताईच्या अंगावर सकाळी 1 साडी होती, जेवताना 1 साडी दाखवली, परत 1 साडी. हे असं व्हायला नको म्हणून सांगते, कारण विचार केला होता या साड्या नेसायचा, पण जरा पण अंगावर चोपून अशा राहत नाही, तर नुसत्या फुगत्यात. फुगून कसं आणि एकदम नुसतं गरमी तर होती, पण नुसत्या अशा टोचत्यात अंगाला. काय करू या साड्याचं काही समजायला नाही आहे मला. काय करावं आता, टोचत्यात त्या. लहान पोरीला पण साडी बी करायची म्हणलं तर नाही करू शकत आपण, टोचत्यात त्या अंगाला. कशामुळं टोचतंय काय माहिती. हे असं आहे ना, हे काट असं टोचतंय, याचं पण टोचतंय. मग अशी मी ही नेसली होती तर हे पूर्ण आहे असं टोचतंय अंगाला, काही करू शकत नाही आहेत त्याचं. म्हणून तुम्हाला दाखवते. मशीन 3 साड्या झाल्यात म्हणून सांगते की नुसत्या टोचतात त्या साड्या. काय करावं, अशा चोपड्या साड्याच आहे का नाही. त्याच्यामुळं आपल्या अशा नरम साड्या पाहिजेत नेसायला, आहे ना, आहे का नाही. माय चला आवरून शिवरून तर झालंय सगळं. काल एवढं आभाळ आलं होतं, पावसाचा पत्ता नाही, पाऊस तर आला नाही. आता पहा कसं मस्त ऊन पडले. ऊन दाखवते तुम्हाला.
कसं ऊन पडलंय मस्त, सगळं ऊनच ऊन आहे है ना. मस्त ऊन पडून गेलंय. ऊनच काय सांगता येत नाही. आल्या का नाही कनबाई घरी आज? मी आल्या वाटते. 2 वाजले तरी पत्ता नाही. चल आज भरपूर ऊन आहे. आपल्याला घरी राहायची सवय नसल्यामुळं घरी करमत पण नाही आहे, काहीच नाही आहे. काय करावं, एक काम असल्यामुळं इथून जायला यायला पुरत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मालकिनीला बी सकाळी लवकर 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 लागत होतं. एका कामासाठी घरचं सगळं फेकून द्या आणि पहिलं तिथं जा. पायी पायी जा आणि पायी पायी या, त्याच्यात लवकरच पाहिजे होतं. 10लाची आणि 10लाची. जाऊ दे, वर्षासारखा येळ लागतोय, मोठा मोठा येळ लागतोय, करमत नाही. कधी घरी राहिले नाही त्याच्यामुळं असं वाटतंय मला, आहे का नाही. ज्या घरी राहतं त्याला काही वाटत नाही. घरी कोणी राहत नाही हाय, घरी कामाला कोणी नाही आहे. सगळ्या बाया घरात आहेत, पण घराच्या आत आहेत. कुठं कोणी कामाला जात नाही, सगळ्या घरीच आहेत पण घरातून बाहेर निघत नाहीत. असंही तिकडं आपलं कसं होतं तसं नाही. इकडं मस्त सगळ्या बाया तर घरी भरपूर आहेत, पण सगळ्या घराच्या आत आहेत. बाहेर कोणी दिसणार नाही तुम्हाला, हे ना. चला मंडळी, दुपारचे 3 वाजले. आपले कपडे पण वाळले. चला आता कपडे आणून घ्यावा घरामध्ये वाळलेले, हे का नाही. आता व्हिडिओ कसा टाकीत काय माहिती. 2 दिवस झाले व्हिडिओ नाही. आज पण पडतोय का नाही सांगता येणार नाही आहे मला. आता मी तर व्हिडिओ बनवला आहे, पण मग आता कोण येईन मोबाईल न्यायला. युवराजला मोबाईल नेऊन देईन कोण, तेव्हा युवराज मोबाईल घेईन, व्हिडिओ एकत्र करीन, मग तो टाकीन. आता त्याला 5:30 वाजता तरी मोबाईल त्याच्याकडे पाहिजे, तेव्हा त्याला ते मग काय म्हणतात व्हिडिओ एडिट का फेडिट काय एडिट करता येईल, आहे का नाही. त्याला मोबाईल नेऊनच कसा देऊ मी. 5 वाजता त्याच्या हातात मोबाईल गेला तेव्हा तो सगळं एडिट करून हे करून मग टाकतोय तो व्हिडिओ. त्याला मोबाईल कसा नेऊन देऊ मी. चला आता लावते काहीतरी डोकं. 3 तर वाजलेत. कपडे आणते पहिले काढून. कपडे वाळलेत आता आपले. चला कपडे काढून आणू आणि युवराजला मोबाईल द्यायच्या तयारीत लागू. युवराज न्यायला येतोय का काय करतोय त्याला फोन लावून विचारू आपण. चला